नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी इथे घेऊन आलेली आहे. शिक्षण मंत्रालय अंतर्गत गट ब आणि गट क या वर्गातील इथे पदासाठी कायमस्वरूपी भरती निघालेली आहे. शिक्षण मंत्रालय भरती 2026 इथे भरती निघालेली आहे. बघा, 78,800 ते 2,09,200 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. शिक्षण तुम्हाला इथे 10वी 12वी व कोणत्याही शाखेतील डिग्री असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. वय तुम्हाला 18 ते 50 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करायचा आहे. SC ST PWD ESM कोणत्याही पदासाठी ते फी नसणार आहे. तारीख शेवटची 20 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता. चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती इथे पाहणार आहोत. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. शिक्षण मंत्रालयाअंतर्गत गट ब आणि क या वर्गातील इथे पदे भरण्यासाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आपण चला संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया. बघा, शिक्षण मंत्रालयाअंतर्गत ही भरती निघालेली आहे. NCERT 2026 अंतर्गत ही भरती निघालेली आहे. पदाचे नाव बघा, महाराष्ट्र नागरी सेवा गट अ आणि गट ब या पदासाठी इथे भरती होणार आहे. 173 जागांसाठी इथे भरती होणार आहे. अर्ज हा 30 डिसेंबर ते 16 जानेवारीपर्यंत तुम्ही इथे करू शकता. परीक्षा शुल्क तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारची अर्ज फी नसणार आहे. अदर कॅटेगरीसाठी 1000 ते 1,500 रुपये इथे पदानुसार फी असणार आहे. वयोमर्यादा तुम्हाला 18 ते 50 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. वेतन तुम्हाला खूप चांगलं मिळणार आहे. 19,900 ते 2,09,200 पर्यंत तुम्हाला इथे 19,900 ते 2,09,200 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे. त्यानंतर ऑल इंडियासाठी ही नोकरीचे ठिकाण असणार आहे. अधिकृत वेबसाईटसुद्धा इथे दिलेली आहे. तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवडसुद्धा तुमची ऑनलाईन परीक्षा मुलाखतीद्वारे होणार आहे. आणि तुमचं शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, 10वी 12वी कोणत्याही शाखेतील पदवी असेल, अभियांत्रिका पदवी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहूया. त्यानंतर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग या अंतर्गत इथे भरती निघालेली आहे. म्हणजेच NCERT शिक्षण मंत्रालयाअंतर्गत इथे भरती निघालेली आहे. तर आपण संपूर्ण सविस्तर डिटेलमध्ये इथे माहिती पाहूया. टेबल ए ग्रुप ए यासाठी इथे जॉब बघा, इंजिनियर यांच्यासाठी इथे जॉब निघालेली आहे. लेवल 12चं तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. 15,600 ते 39,100 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. प्रोडक्शन ऑफिसर यांच्यासाठी सुद्धा इथे भरती होणार आहे. बिझनेस मॅनेजर, त्यानंतर असिस्टंट प्रोडक्शन ऑफिसर, असिस्टंट इंजिनियर ग्रेड ए, असिस्टंट पब्लिक रिलेशन ऑफिसर यांच्यासाठी इथे व्हॅकन्सी असणार आहे. ग्रुप एची ही व्हॅकन्सी आहे. तुम्हाला सॅलरीसुद्धा इथे दिलेली आहे. त्यानंतर ग्रुप बीसाठी बघा, सिनियर अकाउंटंट यांच्यासाठी बघा 9,300 ते 34,800 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर यांच्यासाठी बघा 9,300 ते 34,800 पर्यंत सॅलरी मिळणार आहे. जागा एक आहे. 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. ज्युनियर अकाउंटंट यांच्यासाठी बघा 9,300 ते 34,800 पर्यंत सॅलरी मिळणार आहे. वयाच्या 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. एक जागा असणार आहे. त्यानंतर स्टोअर ऑफिसर यांच्यासाठी सुद्धा बघा 9,300 ते 34,800 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. एक जागा असणार आहे. प्रोडक्शन असिस्टंट यांच्यासाठी सुद्धा 9,300 तर 34,800 सॅलरी असणार आहे. वयाच्या 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. इथे 5 जागा असणार आहेत. प्रोफेशनल असिस्टंट यांच्यासाठी बघा 9,300 ते 34,800 सॅलरी असणार आहे. वयाच्या 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. 4 इथे जागा आहेत. कॅमेरामॅन ग्रेड 2 यांच्यासाठी बघा 9,300 ते 34,800 पर्यंत सॅलरी मिळणार आहे. वयाच्या 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि 4 जागा इथे असणार आहेत. त्यानंतर बघा, इंजिनियर असिस्टंट यांच्यासाठी सुद्धा बघा 7 जागा इथे आहेत. तुम्हाला सुद्धा सॅलरी सेम मिळणार आहे 9,300 ते 34,800 पर्यंत. स्क्रिप्ट रायटर यांच्यासाठी सुद्धा सेम सॅलरी आहे आणि एक वॅकन्सी आहे. सेट डिझायनर यांच्यासाठी सुद्धा सेम सॅलरी आहे आणि एक जागा आहे. टोटल बी ग्रुपसाठी 26 जागा इथे आहेत. त्यानंतर टेबल 3 ग्रुप सी या पदासाठी इथे बघूया आपण कुठले कुठले पद आहेत
आणि कुठल्या कॅटेगरीसाठी जागा आहे ते तुम्ही पाहू शकता. एज लिमिट काय असणार आहे ही संपूर्ण माहिती मी सांगेल. टेक्निकल ग्रेड यांच्यासाठी बघा 5,200 ते 20,200 पर्यंत सॅलरी इथे मिळणार आहे. एज 27 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि 8 जागा इथे असणार आहेत. ऑडिओ रेडिओ प्रोड्युसर ग्रेड 3 इथे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. एज तुम्हाला मॅक्झिमम 27 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि 4 जागा इथे आहेत. ग्राफिक असिस्टंट ट्रेडर यांच्यासाठी बघा 5,200 ते 20,200 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. त्यानंतर 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. 1 जागा आहे. टी व्ही प्रोड्युसर ग्रेड 3ची इथे जॉब आहे. 5,200 ते 20,200 पर्यंत तिथे सॅलरी मिळणार आहे. 27 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि इथे 2 जागा आहेत. सेमी प्रोफेशनल असिस्टंट यांच्यासाठी सुद्धा 5,200 ते 20,200 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. वयाच्या 27 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि इथे 2 जागा आहेत. त्यानंतर SR प्रूफ रीडर इंग्लिश यांच्यासाठी बघा 1 जागा आहे. स्टोअर कीपर ग्रेड यांच्यासाठी सुद्धा 3 जागा आहेत. कम्प्युटर ऑपरेटर यांच्यासाठी 2 जागा आहेत. फ्लोअर असिस्टंट 3 जागा आहेत. सेम सॅलरी असणार आहे. आणि त्यानंतर बघा फिल्म असिस्टंट यांच्यासाठी सुद्धा वयाच्या 27 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. 1 जागा आहे. ग्राफिक असिस्टंट यांच्यासाठी 27 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. 1 जागा आहे. स्टोअर कीपरसाठी सुद्धा सेम एज असणार आहे आणि बघा किती जागा आहेत. 19 जागा इथे असणार आहेत. लॅब असिस्टंट फिजिक्ससाठी सुद्धा 3 जागा आहेत. लॅब असिस्टंट केमिस्ट्री यांच्यासाठी बघा 5 जागा आहेत. लॅब असिस्टंट कम्प्युटर सायन्स यांच्यासाठी 2 जागा आहेत. त्यानंतर लॅब असिस्टंट जिओग्राफी यांच्यासाठी 3 इथे वॅकेन्सी आहेत. अशा पद्धतीने इथे संपूर्ण सब्जेक्टमध्ये इथे जागा आहेत. ते किती जागा आहेत तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये लॅब असिस्टंट लँग्वेज इंग्लिश सायकोलॉजी ॲग्रिकल्चर बायोलॉजी झुलॉजी होम सायन्स मॅथमॅटिक्स यांच्यासाठी बघा इकडे जागा दिलेले आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्क यांच्यासाठी बघा 54 जागा आहेत आणि तुम्हाला इथे किती सॅलरी असणार आहे 5,200 ते 20,200 पर्यंत असणार आहे आणि 27 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सिनियर लॅबोरेटरी अटेंडन्स यांच्यासाठी सुद्धा 3 जागा आहेत. 27 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर फिल्म जॉयनर लाईटमॅन पेंटर टाउचर ग्रेड कारपेंटर यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत. टोटल 138 जागांसाठी इथे भरती होणार आहे. बघा तुम्हाला ग्रुप A, B आणि C यांच्या व्हॅकन्सी इथे दिलेल्या आहेत. संपूर्ण सविस्तर कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते तुम्ही पाहू शकता. SC साठी 14, ST साठी 18, OBC साठी 44, EWS साठी 11, UR साठी 86, टोटल 173 जागा आहेत. PWD साठी 12 आणि ESM यांच्यासाठी 13 जागा इथे असणार आहेत ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा इथे एज्युकेशनसुद्धा दिलेलं आहे. ते तुम्ही संपूर्ण एज्युकेशन तुम्ही पाहायचं आहे. त्यानंतर आपण ग्रुप C या पोस्टसाठी काय एज्युकेशन लागणार आहे ते पाहूया. लोअर डिव्हिजन क्लर्क सिनियर लॅबोरेटरी अटेंडन्स आणि लॅब असिस्टंट यांच्यासाठी आपण बघूया. इथे स्टोअर कीपर यांच्यासाठी 12वी पास असणं गरजेचं आहे आणि सर्टिफिकेट डिप्लोमा स्टोअर कीपर असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. लॅब असिस्टंट यांच्यासाठी बॅचलर डिग्री इन रिक्वायर फील्ड असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि हँडलिंग इन्स्ट्रुमेंट ॲप्लिकेशन याचं तुम्हाला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क यांच्यासाठी बघा इंटरमिडिएट 12वी पास असणं गरजेचं आहे. टायपिंग असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. सिनियर लॅबोरेटरी अटेंडंट यांच्यासाठी 12th पास असणं गरजेचं आहे आणि सर्टिफिकेट डिप्लोमा इन लॅबोरेटरी सायन्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर फिल्म ज्युनियर लाईटमॅन पेंटरसाठी 10वी पास असेल ITI असेल त्या फील्डमध्ये तर तुम्ही अप्लाय करू शकता. कारपेंटरसाठी सुद्धा इथे 10वी आणि ITI असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बघा नंतर संपूर्ण पोस्टसाठी सुद्धा इथे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन हा व्हिडिओ खूप मोठा होईल. मी फक्त इम्पॉर्टंट जॉबचं सांगितलेलं आहे जे ग्रुप Cचे आहेत. त्याबद्दल ग्रुप A आणि Bचं तुम्ही क्वालिफिकेशन वाचून घेऊ शकता. PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल.
तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन दिलेलं आहे. त्यानंतर बघा इथे इम्पॉर्टंट डेट दिलेलं आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 27/12/2025 ते 16/1/2026 पर्यंत असणार आहे. त्यानंतर बघा डेट याबद्दलची संपूर्ण रिटन टेस्ट ॲडमिट कार्ड या वेबसाईटवरती तुम्हाला इथे जाहीर केले जाणार आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर कॅटेगरीसुद्धा इथे दिलेला आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. तुम्हाला बघा अर्ज फी किती असणार आहे. OBC EWS यांच्यासाठी बघा लेवल 10 to 12 जॉबसाठी 15,000 असणार आहे. लेवल 10 to 12 जॉबसाठी 1,500 असणार आहे. लेवल 6 to 7 या जॉबसाठी 1,200 रुपये असणार आहे. लेवल 2 ते 5 या जॉबसाठी 1,000 रुपये असणार आहे. आणि SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅनसाठी नील इथे फी नसणार आहे. अशा पद्धतीची ही संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.